चंद्रशेखर कांबळे पाटणचे उमेदवार, रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे। सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान। भारतीय राज्यघटनेचे पगार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सत्ताधारी जमात बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना अभिप्रेत असणारा स्वराज्य निर्माण करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनण्याचं स्वप्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं उराशी बाळगलेलं आहे। काल परवा निर्धार मेळाव्यामध्ये राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी 4 उमेदवारांची घोषणा करून गेलेत। उरलेल्या 4 उमेदवारांची चाचपणी करून विधानसभेची घोषणा करणे ही जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर दिलेले, माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे 2024 अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांतबा कांबळे, युवक अध्यक्ष विशाल कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुख्य संघटक आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सत्ते, सातारा तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी माने, सातारा तालुका महिला RPIचे तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे यांच्यासह आमचे भीमनगरचे शाखाध्यक्ष नाथाभाऊ, प्रकाश भाऊ यांच्यासह पाटणमध्ये येण्याचा प्रसंग आला। खरं म्हटलं तर डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो विचार आहे हा जिवंत असणं काळाची गरज आहे। बाबासाहेब आंबेडकर, शिवराय शाहू फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास यांचा विचार डोक्यात जागा ठेवणारी लोकच क्रांती घडवतात असे विचारवंत म्हणतात। आणि क्रांती घडवण्यासाठी काल परवा फोन केल्यानंतर चंद्रशेखर कांबळे यांना मुंबईवरून आम्ही गावी बोलवून घेतलं। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं म्हटलं तर ती आमची चुकी झाली साहेब, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वडापाव खाऊन प्रामाणिकपणे काम करणारा आमचा चंद्रशेखर कांबळे 1.5 दिवस प्रचार केला, पण 1.5 दिवसामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातून सातारा लोकसभेला जवळपास मला 5,700 मतदान दिलं। यदा कदाचित त्यांना जर आम्ही 8 दिवसाचा वेळ दिला असता तर हे मतदान 15,000कडे गेलं असतं असं म्हणतो वावगं ठरणार नाही। आणि याचीच दखल घेऊन काल प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली, राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली। बाबासाहेबांनी निर्णय घेतला की पाटण विधानसभा मतदारसंघातून सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मात्र फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे डोक्यात जिवंत ठेवणारा चंद्रशेखर कांबळे यांचे आम्ही आज पाटण विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करत आहोत। इथं मावशी मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये चंद्रशेखर कांबळे समविचारी पक्ष संघटना त्यांचे सगळे पदाधिकारी सहकारी यांना एकत्र घेऊन साधक वादक चर्चा केली आणि चर्चेतून एक निष्पन्न झालं की आमचं ठरलंय लढायचं आहे, आमचं ठरलंय भिडायचं आहे, आमचं ठरलंय सत्ताधारी जमात बनायचंय आणि हो आमचं ठरलंय माघार घ्यायची नाही। आम्ही आमच्या डिक्शनरीतून, आम्ही आमच्या विचाराच्या चळवळीतून माघार नावाचा शब्द आम्ही फाडून टाकलेला आहे। आणि अभिनंदनाची गोष्ट की पाटण यासारख्या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे, सत्ताधारी जमात बनायची आहे आणि सत्ताधारी जमात बनण्यापासून चंद्रशेखर कांबळे तुम्ही, विशालभाऊ सपकाळ तुम्ही या क्षणापासून कामाला लागा। तुम्ही मतदान किती घेताय हे महत्त्वाचं नसून तुम्ही लढताय किती ताकदीनं हे महत्त्वाचं आहे। पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या आणि ती स्वाभिमानाची लढाई सपकाळ साहेब, कांबळे साहेब तुम्हाला लढायचे, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आपला विरोध हा महाविकास आघाडीला नाहीये, आपला विरोध हा महायुतीला नाहीये। अनेक वेळा सांगतात आपल्याला, काँग्रेसवाले सांगतात भाजप हे जातीवादी पक्ष आहे। यस, भाजप हा जातीवादी पक्ष आहे, शिवसेना हा जातीवादी पक्ष आहे, हे आम्हाला मान्य असलं तरी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा डबल जातीवादी आहे. हे दोन्ही पक्ष जातीवादी आहेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे. दोन्हीही आपल्याला दंशच करणार आहेत आणि यांच्यापासून वाचायचं असेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि हेच शिवराय बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. त्यामुळं पाटण विधानसभा मतदारसंघाची होऊ पाहणाऱ्या विधानसभेची जबाबदारी अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रशेखर कांबळे कुणाच्याच विरोधात नाही. आपली लढाई आपल्याच विरोधात आहे. त्यामुळं आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे, आपल्याला आपला विचार वाढवायचा आहे. आणि आपला पक्ष आणि आपला विचार जर या पाटणसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये रुजवायचा असेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही दोन्ही शिलेदार बाबासाहेब आंबेडकरांच्या सच्च्या अनुयायांनी तुम्ही शिवरायांचे मावळे आहात. पाटण तालुका हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात नाही आणि शिवाजी महाराजांनी डोंगरदऱ्याचा आधार घेऊन स्वराज्य उभं केलेलं आहे. तुम्हालाही डोंगर खेड्यातल्या आज्ञानी अडाणी लोकांना बाबासाहेब शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे संत रोहिदास पटवून द्यायचा आहे. शिवाजी महाराज पटवून द्यायचा आहे, फुले पटवून द्यायचा आहे, शाहू महाराज पटवून द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मतदान घेऊन तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचे. माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून तुम्हा दोघाही भावी आमदारांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा